सांगलीत अपुरा आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरून काँग्रेस नगरसेवकांनी थेट सभागृहात घागरी घेऊन महापौर उपमहापौर यांना घेराव घातला। नदीत पाणी असताना पूर्ण क्षमतेने पाणी का मिळत नाही असा जाब विचारला। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी मुजोरपणे घागरी जप्त करा असं म्हणत काँग्रेस नगरसेवकांच्या आंदोलनाची टर उडवण्याचा प्रयत्न केला। यावर संतप्त झालेला काँग्रेस नगरसेवक राजेश नाईक यांनी बागवान यांना चांगलेच खडे बोल सुनावले। दोघांनी एकमेकांना एकेरी भाषेत उल्लेख केल्याने सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। नाईक यांनी बागवान यांचा चांगलाच पाणउतारा केला। दरम्यान पाणी प्रश्न गंभीर असून यावर तातडीने तोडगा काढावा अशी आग्रही सर्व पक्ष नगरसेवकांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली। येत्या 23 मार्च रोजी पाणी आणि ड्रेनेज या संदर्भात विशेष महासभा घेऊ, या प्रश्नांचा कंटका पाडू असं सांगत महापौर सूर्यवंशी यांनी पाडवा व ईद या सणाच्या अनुषंगाने तातडीने टँकरचा पाणीपुरवठा करावा, टँकरची संख्या वाढवावी असा आदेश प्रशासनाला दिले। महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात महासभा पार पडली। महापौर धीरज सूर्यवंशी सभेच्या अध्यक्षस्थानी होते। उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी, नगर सचिव सहदेव कावडे आदी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।